रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र, आदर्श क्रांती मराठी न्यूज. प्रेयसीच्या लग्नाच्या धमकीला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या, प्रेयसी विरोधात गुन्हा नोंद. केज येथील पंचायत समितीच्या पाठीमागे किरायाने राहणाऱ्या एका 38 वर्षीय विवाहित तरुणाने प्रेयसीच्या लग्नाचा दबाव, मानसिक त्रास आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या दिलेल्या धमकीला भिवून केज येथील किरायाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मयताची पत्नी हिना अनवर शेखच्या फिर्यादीवरून मृत तरुणाच्या प्रेयसी विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा केज पोलिसात नोंद करण्यात आलेला आहे. जाधव जवळा येथील हिना अनवर शेख यांनी पोलिसात तक्रार दिली की त्यांचे पती अनवर दिलावर शेख वय वर्ष 38 यांचे गावातीलच पूजा संभाजी गालफाडे हिच्यासोबत अनैतिक प्रेमसंबंध होते. या त्रासाला कंटाळून शेख कुटुंब केज येथे राहण्यास आले होते. मात्र पूजा गालफाडे ही अनवर यांना वारंवार फोनवर मेसेज करून तू तुझ्या बायकोला सोडून दे, माझ्याशी लग्न कर, नाही तर तुझ्या विरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करीन अशी धमकी देऊन मानसिक आणि शारीरिक छळ करत होते. मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे अनवर यांनी मुलांसह पत्नीला 16 मे रोजी अहिल्यानगर येथील बहिणीकडे सोडले आणि ते स्वतः केज येथील घरी परत येईल. 18 मे रोजी सकाळी हिनाने कॉल केला असता पतीचा फोन लागला नाही. त्यामुळे त्यांनी सासऱ्यांना घरी पाहण्यास सांगितले. सासऱ्यांनी खिडकीतून पाहिले असता अनवर यांनी छताच्या पंख्याला कापडी शालने गळफास घेतल्याचे उघड झाले. पूजा गालफाडे हिच्या सततच्या धमक्यांमुळे मानसिक तणावात येऊन अनवर यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी केज पोलिसात गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम हे पुढील तपास करत आहेत. आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.